नागपुरातील स्वर्गीय दौलतराव ढवळे बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचालित श्री सत्यसाई विद्या मंदिरमध्ये शब्दांकुर करंडक आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या वर्षीपासून ही स्पर्धा आयोजित केली जात आहे। वैशिष्ट्य म्हणजे हे फिरतं करंडक आहे। स्पर्धा अ आणि ब अशा 2 गटात घेण्यात आली। प्रथम, द्वितीय आणि तसंच तृतीय क्रमांक प्राप्त स्पर्धकांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। स्वर्गीय दौलतराव ढवळे बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारा संचालित श्री सत्यसाई विद्या मंदिर या शाळेच्या वतीनं आम्ही शब्दांकुर करंडक ही आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली होती। या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं होतं की ह्या स्पर्धेत जे पारितोषिक प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांना तर मिळणारच होती, पण सांघिक पारितोषिकसुद्धा या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे। जी शाळा सांघिकरित्या विजेता ठरणार आहे त्या शाळेला हे मानाचं जे करंडक आहेत हे वर्षभरासाठी त्या शाळेकडे सुपूर्द गेलेलं आहे आणि पुढच्या वर्षी हे करंडक जी शाळा विजेती ठरेल त्या शाळेकडे सुपूर्द केल्या जाईल। या स्पर्धेमागचा मूळ उद्देश जर आपण लक्षात घेतला तर मुलांच्या भावविश्वाला समरस असणारे विषय आपण या स्पर्धेच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना दिले आणि या स्पर्धेमागचा किंवा कुठल्याही स्पर्धेमागचा उद्देश असा असतो की विद्यार्थ्यांनी विचार प्रवर्तक व्हायला पाहिजे, विचार करायला पाहिजे, चिंतन मंथन करायला पाहिजे आणि त्यातनं पुढच्या पिढीला ही दिशा मिळणार आहे। आपणही या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि आपण या सगळ्या समाजाचा भाग आहोत। ते हा जो विचार आहे, ह्या ज्या जाणीवा आहेत त्या मुलांमध्ये निर्माण व्हावे या उद्देशानं आपण या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे।